श्री क्षेत्र कुणकेश्वर कोकणातील वैभवशाली गतकाळाची साक्ष देणारे एक प्राचीन शिवमंदिर आहे. नागदेवाच्या ताम्रपटातील उल्लेखानुसार हे मंदिर 11व्या शतकात वैभवाच्या शिखरावर विराजमान होते. कधीकाळी पांडव या भूमीत वावरले. त्यांनी या क्षेत्राला दक्षिण काशीचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. त्या खुणा अजूनही हे गाव आपल्या अंगाखांद्यावर अभिमानाने मिरवते. कदंब, चालुक्य, शिलाहार यांच्या काळातील हे मंदिर समुद्रकाठी उभे राहिले, ते एक दीपस्तंभ होऊनच. दक्षिण कोकणातील राजसत्ता तिन्ही समुद्रावर अनिर्बंध सत्ता गाजवीत होत्या. त्यांच्या समुद्रातील आरमाराला दिशादर्शन व्हावे यासाठी कुणकेश्वर मंदिराची रचना एखाद्या दीपगृहाप्रमाणे करण्यात आली आहे. देवगिरीचा यादवांनी कुणकेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केलेला असावा, कारण तसा उल्लेख नारोपंतांच्या आरतीमध्ये आढळतो. उत्तरेतील अल्लाउद्दीन खिल्जीची पाशवी नजर महाराष्ट्रावर पडली आणि महाराष्ट्रातील इतर मंदिरांसोबतच कुणकेश्वर मंदिरालाही परकीय आक्रमणांचे चटके सोसावे लागले. छत्रपती शिवरायांनी कोकण दिग्विजयाच्या वेळी कुणकेश्वर मंदिराला भेट दिली होती. त्यावेळी शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील अमात्यपदावर कार्यरत असणारे नारो निळकंठ त्यांच्या सोबत होते. पुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात गोसावी होऊन ते कुणकेश्वराच्या सेवेसाठी येथेच राहिले. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात गोव्याकडील रामघाटाने शहालमनने कोकणवर स्वारी केली. वेंगुर्ले, कुडाळ, मालवण अशी प्रसिद्ध ठिकाणे जाळीत तो हिंदळ्याच्या रोखाने आला. शहा आलमच्या या आक्रमणाच्या रणधुमाळीत अमात्य नारो पंडितांनी मंदिराच्या रक्षणासाठी शिखडावरून घातली. तसा उल्लेख त्यांनी लिहिलेला आरतीमध्ये स्पष्टपणे आढळतो. औरंगजेबाच्या तडाख्यातून मंदिराचा बचाव करण्यासाठी अरबी व्यापाराची कथा मुद्दाम पसरवण्यात आली. तरीही मोगलांच्या तडाखातून हे मंदिर वाचले नाही. अखेर शहा आलमने कुणकेश्वर मंदिराचा सभामंडप जाळला, मंदिराचा विध्वंस केला. त्यामुळे पुन्हा एकदा कुणकेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराची समस्या उभी राहिली. या घटनेनंतर अमात्य नारो निळकंठ व त्यांचे बंधू हुकमतपनाह रामचंद्रपंत अमात्य यांनी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सातत्याने छत्रपतींशी पत्रव्यवहार केले. अखेर 1680 साली कोल्हापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात कुणकेश्वर मंदिराची पूर्णबांधणी करून मोठे मंदिर बांधले, अशी नोंद बॉम्बे गॅजेटमध्ये सापडते. मंदिर परिसरात काय विशेष पाहाल? कुणकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यातील शिवलिंग हे स्वयंभू शिवलिंग आहे. कुणकेश्वर मंदिराच्या अंतराळाच्या प्रवेशद्वारास अनंत शयनाचे शिल्प व दशावतारांचे कोरीवकाम प्रेक्षणीय आहे. गर्भगृह, अंतराळ, भोगमंडप व तिन्ही बाजूला कक्षासने, पुढे सभामंडप व नंदीमंडप अशी कुणकेश्वर मंदिराची संपूर्ण रचना प्राचीन मंदिर स्थापत्यशैलीप्रमाणे केली आहे. कुणकेश्वर मंदिराच्या दक्षिणेकडे समुद्रालगत असणारे अमात्य नारो निळकंठ यांचे समाधीचे वृंदावन हे आपणास छत्रपती शिवरायांच्या कार्याची आठवण करून देते. कुणकेश्वर मंदिराच्या गर्भगृहाच्या उत्तरेकडील भिंतीवर असणारे गंडभेरंडाचे शिल्प अतिशय महत्त्वपूर्ण आहे. सभामंडपाच्या उत्तरेकडे जमिनीलगत स्थापन केलेले शिवलिंग हे 6व्या शतकातील असून त्यावर ब्रह्मा, विष्णू, महेश असे अंकन केलेले आहे. नारायण मंदिरातील विष्णूची मूर्ती प्रेक्षणीय असून हे मूळचे सूर्यनारायण मंदिर असल्याचा उल्लेख पेशवे दप्तरात आढळतो. समुद्रातील खडकांवरील शिवलिंगे ही पांडवांनी कोरली आहेत असे परंपरेने सांगितले जाते. समुद्रालगत अतिशय उत्तुंग असणारे कुणकेश्वर मंदिर व त्यालगत असणारे जोगेश्वरी मातेचे मंदिर ही सर्व रचना गुजरातमधील सोरटी सोमनाथच्या प्रसिद्ध मंदिरासारखीच आहे. हे पाहता क्षणी तुमच्या लक्षात येईल, कुणकेश्वर मंदिरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर पांडवलेणी हे अतिशय महत्त्वाचे ऐतिहासिक ठिकाण असून हे प्राचीन राजवंश मंदिर आहे. शिवलिंग आहे ती जागा आहे गर्भगृह. 1 नंबर आकडा टाकलेला आहे. ती जागा आहे भोगमंडप आणि यात जोडणारी जी खोली आहे त्याला म्हणायचे अंतराळ. भोगमंडपाच्या तिन्ही बाजूच्या